हळूहळू पहाट होते बघा तिथे मस्त. चला आपल्याला पुढे ओमकारला पिकअप करायचं आहे. वळीवंडे इथे तळे बाजारच्या पुढे अगरबत्ती लावली. तर मुंबईला जाताना आपण युजली ह्या दोन ठिकाणी प्रेयर्स करतो. अरे क्या ये भाई, मनाली में आगे क्या हम लोग नाना. इथे बघा ना धुक्याचं परिवर्तन धुळीमध्ये झालेलं आहे. मूड झाला की इथे रस्त्यामध्येच मार्लेश्वराचं मंदिर आहे महादेवांचं. ते बघ तिथे पडलंय पाकिट. अरे यार लगेच ओटी घेतली रे आणि पाकिट भेटल्या. निसर्गाने हिरवी चादर ओढलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा हा पांढरा शुभ्र धबधबा. चला निघालो आम्ही आता मुंबईला तळे बाजारातून. सकाळचे वाजले आहेत, किती वाजले आहेत? 5:30 झाले आहेत. का दिसत नाही घड्याळात. माझं मॅकबुक आहे त्याच्यात आरामात ठेव. तुझी बॅग आण ना. व्हॉट्सअप मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लो विथ केला यूट्यूब चॅनलवरती. बुधवार आहे आणि आम्ही निघालो आहे कोकणातून तळे बाजारातून मुंबईला जाण्यासाठी. मी अजूनपर्यंत कधी परतीचा प्रवास कव्हर केला नव्हता, पण ह्या व्हिडिओमध्ये आपण ते करणार आहोत. तर चला आता पहिला आपण महालक्ष्मी मंदिरात जाऊया. 5:45 झालेले आहेत. महालक्ष्मी मंदिरात जाऊया, तिथे नारळ ठेवूया आणि पुढे मुंबईला निघूया. चला हळूहळू पहाट होते बघा तिथे मस्त. चला आपल्याला पुढे ओमकारला पिकअप करायचं आहे. वळीवंडे इथे तळे बाजारच्या पुढे आणि मग आपला प्रवास सुरू होईल. चलो भाई, ठीक आहे. चला. महादेवी महादेवी की जय. महालक्ष्मी महादेवी. एवढं लांब ओमकारचं घर? कुठेतरी आहे. ओमकार आलेला आहे. गाडी आपण आता ओमकारच्या हातात देऊया आणि आपण रिलॅक्स बसूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपण आता नांदगाव तिट्यावरनं लेफ्ट मारतोय NH66 मुंबई गोवा हायवेला टच होण्यासाठी. आपण मुंबई गोवा हायवेला पोहोचलो होतो. आता वाजले आहेत 6:33 म्हणजे 6:30 झालेत. इथून पुढे आपल्याला खारेपाटण लागेल. ननवा डिसेंबर का महीना लग रहा है देख. क्या बोलता है राजू? बारिश में थंडी का एहसास. गाडीत आता आपण पेट्रोल भरतोय. गाडीचं पोट भरून घेऊया म्हणजे आपल्याला इश्यू नाही नंतर. 105 रुपये 54 पैसे हा रेट चालू आहे. 13 लिटर बसले आता सध्या. 1391 रुपयाचं. पार्टी बघा काय झालंय. प्रशांत झालाय ढेर. नाना काय करतो? नानाला भूक लागली वाटतं का रे? नाही. आणि राजू आपला बँजो वाजवतोय. बँजो बजाव. रुकी गए बजाव. मेला झाला ना कनेक्ट आहे काय? ह्या काय झाला कनेक्ट? खायचा ऑप्शन. अरे कैसा है रे तू बाबू भैया? ए राजू, बाबू बोलता है किसका नाम नहीं लेने का. मित्रांनो, हे अधिष्ठी देवीचं मंदिर आहे. इथे आता ओमकार अगरबत्ती लावतोय. आता तुम्ही पाहिलं असेल, आपण आधी पण एका आपल्या हद्दीच्या देवाच्या इथे थांबलो होतो, तिथे पण अगरबत्ती लावली. तर मुंबईला जाताना आपण युजली ह्या दोन ठिकाणी प्रेयर्स करतो, पाया पडतो आणि मग पुढे निघतो. आता ह्या मंदिराच्या पाठी आधी जुना रोड होता आपला, तो आता ह्या लोकांनी जेव्हा नवीन रस्ता बनवला तर रस्ता आता ह्या बाजूने आला आहे, पण मंदिर काय ह्यांनी हलवलं नाही आहे. मंदिर तिथेच आहे बघा, वरती लिहिलं आहे. अरे क्या ये भाई, मनाली में आ गए क्या हम लोग नाना? मनाली है
कोकण की मनाली है रे बाबा। मनाली है कोकण। बाबोय कुछ भी नहीं दिख रहा आगे। मोसा है। डेंजर झिराड आहे, डेंजर झिराड। हे बघा मित्रांनो, ऑटो रिक्षा चालली आहे मुंबईला। काय भारी जिगर आहे माणसाची, रिक्षा घेऊन आला एकदम। मित्रांनो आपण राजापूरला पोहोचलेलो आहोत। तर राजापूरकरांना गुड मॉर्निंग। आता सकाळचे वाजले आहेत 7:18। तर आपण पुढे निघू, वाटोळ फाट्याने जाणार आहोत ना आपण। ओके, मस्त सुंदर पहाट आहे, धुक्याची चादर पडलेली आहे खाली मस्तपैकी, एकदम सॉलिड नेचर आहे यार, काय पण म्हणा। क्या हो गया रे भाई, काम भारी आहे इधर। एवढं कसं काय धुकं रे? तरी पण यार कसलं धुकं पडलंय, 7:30 झालेत। काय काही ठिकाणी ऊन आहे, कोवळं कोवळं ऊन, काही ठिकाणी एकदमच डेंजर लेवलचा धुका पडलाय। नशीब ट्रॅफिक नाहीये। आता आपण इथे दाबोळेच्या इथून लेफ्ट घेणार आहोत वाटोळ फाट्यासाठी। आणि आपण प्लॅन असा आहे की आपण साखरपा देवरुख मार्गे तिथे संगमेश्वरला बाहेर पडणार आहोत। कारण तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की लांजापासून हातखांबा पाली वगैरे तो रस्ता खरंच खूप खराब आहे। तर तो अवॉइड करण्यासाठी आपण मग हा देवरुख साखरपा मार्ग घेणार आहोत। हा बघा, हा एक्झिट आहे। ट्रकवाल्यांनी पण लास्ट मिनिट टर्न मारला। हे बघा इथे लिहिलंय वाटोळ टिटा। हा रस्ता चांगला आहे, सिंगल लेन आहे पण चांगला आहे। तुम्ही आपल्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण पाहिला असेल जेव्हा आपण मुंबईवरून देवगडला गेलेलो त्यावेळेला। आता इथे बघा तुम्हाला साखरपा 36 किलोमीटर आहे, देवरुख 50 किलोमीटर आणि संगमेश्वर 67 किलोमीटर, 67 किलोमीटर। गुपित जपलंय रे कोणी माझ्या मित्रांनो, हा रस्ता पण इतका काय म्हणजे एकदम एंड टू एंड स्मूथ नाही आहे। इथे बघा ना, धुक्याचं परिवर्तन धुळीमध्ये झालेलं आहे। तर मध्ये 3-4 किलोमीटरचा पॅच हा पण खराब आहे, पण तो पाली हातखांबा रस्त्यापेक्षा तरी बरा आहे हा रस्ता। आपल्याला आता इथून फोडून लेफ्ट मारायचा आहे देवरुखच्या दिशेने। इथून सरळ जर तुम्ही गेला तर आंबा घाटा मार्गे तुम्ही कोल्हापूरला पोचाल। आणि आपण आता लेफ्ट घेणार आहोत, तिथे लेफ्ट घेतला की आपण पोचू देवरुखला। आणि हा रोड पण मुंबईला पण कराडला बाहेर पडतो। होय काय? सहज आंबाघाटातून कराडला जाऊन मुंबईला। मित्रांनो, आता मुंबईला निघताच असा मूड झाला की इथे रस्त्यामध्येच मार्लेश्वराचं मंदिर आहे महादेवांचं। तर जाऊन येऊया, दर्शन घेऊन येऊया, आहे की नाही? एवढा आलोय तर मग थोडंसं आत जाऊन दर्शन घेऊनच घेऊ आपल्या महादेवांचं। ते बघा इकडे 17 किलोमीटर आहे फक्त मार्लेश्वर इथून। तर बोला हर हर। पाकिट बॅगेत ठेवलेलं का पॅन्टीत ठेवलेलं? मग गाडीच्या आजूबाजूला बघ रे राजू, पडला काय? हा ना ना, क्या बॅग में डाला क्या? कसा रवात मग मी तुझ्या हातात मोबाईल दिला, एवढा ठेवला आणि तिथे पाकिट ठेवलं। अरे माझे सगळं आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड काल काढलेले। अरे उतरलासच नाही पण तू कुठे? त्या खिशात काय आहे? मी तुला फक्त मोबाईल दिला, ते पण तिथे पडलंय पाकिट। अरे यार ऐसा काम करते तुम लोग। देखा जंजीर की आग एकदम डेंजर है। देख अभी मेरे को 5,000 रुपया देना पड़ेगा। मैंने पाकिट ढूंढ के निकाला, देख है ना सब पैसा। अरे पण तू कोण?
क्या यार, कैसे उतरे ना बोलते हाँ मेरे को 5,000 मिलना मांगता अभी, मैंने ढूंढ के दिया है. लेने का 5,000 चलो नशीब भेटलं. फुल हगरी पातळ बच गया. अरे मला तो माझा अरे मी मोबाईलची जागा तिला मला माहिती कोणाला घ्यायची होती मी मला एक पाहिजे ओटी. हां द्या एक मला द्या. मला एक द्या. तेका विचार तेका वया काय. हो गाडा आता इथे मित्रांनो मार्लेश्वरला पहिल्यांदा आलो आहे मी. त्याच्या पूर्वी कधीच आलो नव्हतो. माझ्यामध्ये कोणच आलं नसेल, राजू सोडून. राजू एकदा आलेला म्हणे एकदा. तर चला दर्शन घेऊया. दर्शन कधी आलेलास तू. 15 वर्षापूर्वी आलेलो आहे. किती आहे तरी. हे नाही ना, हे बघ ही लेवल आहे. खायची लेवल हा. तर ही आहे ना दिसते हां एवढी आणखी. अरे 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 वाव, कसलं खतरनाक पाणी वाहत आहे यार. बघा ना. चला लगेच ओटी घेतली रे आणि पाकिट भेटल्या. एवढं वरती चढल्यानंतर आता स्टेप्स खाली जात आहेत आणि आमची पूर्ण पिसं उडालेली आहेत. कसलं सुपर जागा आहे यार, कसली सुपर जागा आहे. तुम्ही बघा धबधबा आहे खाली मस्त पॉवरफुल. आणि पायवाट पण अशी बनवली आहे ना की बघून दिल खुश हो गया यार. कशावर बांधलंय ते. अरे खाली कशाला उतरवला मग. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. चला हर हर महादेव. हर महादेव. शंभो जय शंभो जय श्री महाकाल. सुपर यार सुपर, एक नंबर. मल्लिकार्जुन मार्लेश्वर. मित्रांनो बघा ना काय मार्लेश्वरचा परिसर आहे. निसर्गाने हिरवी चादर ओढलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा हा पांढरा शुभ्र धबधबा. काय सीन आहे, म्हणजे दिल खुश झालं लिटरली बघून. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर शिवजींचं हे मंदिर आहे. खरंच मजा आली आणि दर्शन असं लाभलं आहे की जास्त गर्दी नाही काय नाही, मस्त आमचं दर्शन झालेलं आहे. चला निघूया आपण मित्रांनो. ओके तर मित्रांनो आपण परत ह्या साखरपा देवरुख रोडला आलेलो आहोत मार्लेश्वरवरून. तिथून पुढे साखरपा आहे आणि इथे पुढे देवरुख आहे. तर आपण आता वाजलेत बघा 10:50. 8:35ला आपण ह्या चौकात होतो. तर आपल्याला 2 तास 15 मिनटं लागली संपूर्ण मार्लेश्वरचं दर्शन करून परत ह्या ठिकाणी यायला. तर आता आपण निघालो आहे देवरुखला. तिथून आपण पुढे मग संगमेश्वरला बाहेर पडू.